मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। तेही कसं लगेच। मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे सागरदादा व्लॉग्समध्ये। मागच्या भागात आपण 250 वर्ष जुने घर पाहिले। सर्व गोष्टी बघण्यात व्हिडिओ थोडा मोठा झाला, पण घराचा कोपरान कोपरा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल। घरामध्ये असलेल्या पुरातन वास्तू फारच सुंदर आहेत, तर हा व्हिडिओ नक्की बघा। आता आपण आलो आहोत अँसेस्ट्रल गोवा या ठिकाणी, ज्याला बिग फूट या नावाने देखील ओळखले जाते। या भागात आपण अँसेस्ट्रल गोवाबद्दल संक्षिप्तमध्ये जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला या ठिकाणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की बघा। एंसेस्ट्रल गोवा में आप सभी का स्वागत है। इस जगह को बिग फुट भी कहा जाता है। यहाँ पर सैकड़ों साल पहले एक ऋषि ने तपस्या करके देवताओं को इतना प्रसिद्ध किया कि उसे सीधे स्वर्ग में उठा लिया गया। इस व्यक्ति के पैरों के निशान यहाँ पाए जाने के कारण ही इस जगह का नाम बिग फुट पड़ा। जसं की तुम्ही ऐकलं, एका ऋषीमुनींच्या पावलांच्या ठस्यामुळे या ठिकाणाला बिग फूट नाव मिळालं। पण या ठिकाणी फक्त पावलांचेच ठसे आहेत का? तर नाही। या ठिकाणी आपल्याला कोकणी लोकांची संस्कृती पाहायला मिळते, पण यात भर पडते ती गोव्याच्या संस्कृतीची। पूर्वीच्या काळी इथे वापरली जाणारी पालखी आपल्याला पाहायला मिळते। नुसती पाहायला नाही तर आपल्याला त्यात बसायला सुद्धा मिळते। विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी आहेत, अनेक प्रकारची झाडं आणि तुळशीचे 12 प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। परशुरामांनी बाण मारून समुद्राकडून जमीन मागून घेतल्याचा देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी आतमध्ये पावलांचे ठसे आहेत, त्याबद्दल व्हिडिओद्वारे आपल्याला माहिती दिली जाते। व्हिडिओ पाहून झाला की आपल्याला आतमध्ये जाण्याची परवानगी मिळते। त्या ऋषीमुनींच्या पावलांचे ठसे पाहण्यासाठी मोठा व्हिडिओ नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। जगातील सर्वात धोकादायक प्राणी याच ठिकाणी आहे। आपण आता या गुहेतनं बाहेर आलो आणि जे संत मीराबाईंचं सगळ्यात मोठं शिल्प आहे, तर ही बाई सांगते आपल्याला की ते ह्या साईडला आहे म्हणून। संपूर्ण माहिती मोठ्या व्हिडिओमध्ये दिली आहे। तर इथे त्यांनी म्हटलंय की तिथली बाग, आपण आता तिथली बाग बघायला नाही जात, तर आपण इथली बाग बघायला जाऊया। खूप सुंदर असा बोगनवेल आहे इकडे। तर इथे 12 प्रकारच्या तुळशी आहेत, ह्या पाहू शकता तुम्ही। सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत, काही हल्लेत सगळी। हाय, लेमन, विष्णू तुळसी, ड्यूड तुळसी, अरोमा, शोभुदा तुळसी, कृष्ण तुळस, काहींची नावं आतमध्ये रेड तुळस, ग्रिमसन तुळस आहे, स्वीट, राम तुळस, जय श्रीराम। तोडून घेतली आणि खाऊन पण घेतले। खाली पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत। इथे ह्याची सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत। आता सगळं फिरून झालं, आता इकडनं बाहेर पडूया बिग फूटमधनं आणि आता जरा बीचवरती जायचंय। सनसेट मिळतोय का बघूया, किती लांब आहे बीच काहीच आयडिया नाही, मी तर पहिल्यांदा आलोय, त्यामुळे जसं मिळेल तसं फिरून घ्यायचं। हे बघा इथे वर्ल्ड फेमस लेफ्ट हँडर म्युझियम, मसाल्याचे पदार्थ, काळं मिरी, ते बघ हे काय वेल गेलं आहे पूर्ण। बिग फूट गोवा। तर इकडे जेवढ्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं आपण बघितली, अशी मी इकडे गेलेलो अलिबागला, नाव आठवत नाही मला, त्या काकांचा नंबर पण आहे माझ्याकडे। अरे यार, आता मी डिस्क्रिप्शनला टाकेन। तर त्यांच्याकडे मी गेलो होतो, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, जी दुर्मिळ अशी झाडं पण आहेत त्यांच्याकडे। अरे ठीक आहे, बघूया विजिटर्स रिव्ह्यू बिग फूट। आय लव्ह बिग फूट। या ठिकाणी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही विकत घेऊ शकताय। आता तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे, भरपूर छान छान गोष्टी आहेत, नक्कीच घेऊ शकता तुम्ही इकडे।
निघालो बाहेर. बिग फूट आर्ट गॅलरी. म्हणजे काही फोटो संपत नाही आहेत. चला. डिसअपॉइंटेड. सनसेट झाला. आता काय, आता नुसतं बघायचं समुद्र किनारा आणि काय आहे ना. बघा सनसेट तर बघायला मिळणार नाही. उद्याची तर काय चान्सेसच नाही आहेत. बघूया उद्याची तर संध्याकाळची ट्रेन आहे. इकडे भरपूर आईस्क्रीमवाले आहेत रस्त्यावरती उभे. कोण घेताना दिसत नाही आहेत. प्रचंड वारा पण आहे आणि खूप एन्जॉय करतायत लोक. आपल्याला सनसेट न दिसल्यामुळे जरा मायूसी आहे. फॅमिली आलोय आम्ही सगळे इकडे. झाला एन्जॉय करून समुद्र. पाय पण भिजवले नाही आहे ना दिवेश. आणि आता रिटर्न चाललोय. सकाळी येऊया पाय भिजवायला. हां मग शूज नाही घालून यायचं. गोव्यातील पहिला दिवस या सर्व ठिकाणी फिरण्यात घालवला. आता निघालो आहोत हॉटेलकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन नक्की दाबा. कारण तुमच्यासाठी ते फ्री आहे, पण असं केल्याने मला नवीन व्हिडिओ बनवायची ऊर्जा मिळते. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.